सखी सुखदा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून वस्ती भागातील 900 गरोदर मातांना सुरक्षित प्रसूतीसाठी सहाय्य करण्यात आले। यानिमित्त फाउंडेशनच्या वतीनं आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 1800 बालकांचे आधार कार्ड आणि सुकन्या समृद्धी योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले। त्यासोबतच 5 चिमुकल्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून विशेष बक्षीस देण्यात आले। या कार्यक्रमाला सखी सुखदा वुमन वेलफेअर फाउंडेशनच्या संचालिका स्मिता पाटील, ॲडव्होकेट तनिषा पाटील, उद्योजक ललित कुमार जैन, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सीईओ सतीश खडके, फाउंडेशनच्या सुरेखा जगताप, धनश्री चितळे यांच्यासह सखी सुखदा वुमन वेलफेअर फाउंडेशनच्या सर्व सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की स्मिता पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे सखी सुखदा हा प्रकल्प यशस्वी झाला असून सखी सुखदाच्या वतीने आयोजित आनंद मेळावा म्हणजे आनंदी कोथरूडच्या वचनपूर्तीतील एक भावनिक क्षण आहे। या उपक्रमाअंतर्गत वस्ती भागातील अनेक गरोदर मातांचे बाळंतपण करण्याची संधी मिळाली। कार्यक्रमाला उपस्थित उद्योजक ललित जैन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सतीश फडके यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखी सुखदा वुमन वेलफेअर फाउंडेशनच्या स्मिता पाटील यांनी केले। सखी सुखदा हा एक खूपच संवेदनशील प्रोजेक्ट आहे। प्रामुख्याने आर्थिक स्थिती बरी नसणाऱ्या महिला त्या 8व्या महिन्यापर्यंत कुठल्या हॉस्पिटलला नाव नोंदवायला तयार नसल्याचं कारण नाव नोंदवलं की खर्च सुरू, पण त्या उशिरा नाव नोंदवण्याचे दुष्परिणाम पण फार असतात। मूल वाढ नीट झाली की नाही कळत नाही, म्हणून आम्ही त्या सगळ्या टेन्शन मधूनच त्यांना फ्री होऊन टाकलं की दुसऱ्या महिन्याला आमच्याकडे नाव नोंदवा, डिलिव्हरी होईपर्यंत काहीच खर्च करू नका, स्कॅनिंग पण आम्ही करणार, इंजेक्शन, औषधं, पौष्टिक खाणं, डोळा जेवण सगळं आम्ही करतो आणि दर आठवड्याला तुमच्या मुलांचं ओपीडी वर चालू। 900 महिलांना म्हणजे 900 डिलिव्हरी झाल्या आणि 900 ऍडिशनल अशा आहेत की ज्यांना आम्ही आमच्या स्कीम मध्ये धरत नाही, त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलला नाव नोंदवलं असेल, आम्ही उठून 20,000 रुपये देतो। 1800 मुलं आता झाली। भविष्यामध्ये बऱ्याच वेळेला मुलांना लहानपणी ऐकू येत नसतं, पण ते कळतच नाही, ती मोठी झाल्यानंतर कळतं की त्यांना ऐकू येत नाही, त्यामुळे ते बोलत पण नाही। तर हे वेळेत शोधण्यासाठी आता ह्या सगळ्या 1800 मुलांचं फार मोठ्या डॉक्टरकडून फार ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून आम्ही चेकिंग करून घेणार आहोत। असं रोज उठून नवीन नवीन काही आम्ही त्यात जोडतो। सिझरिंग टाळावं यासाठी आम्ही प्रबोधन करतो, डॉक्टरांचंही काउन्सिलिंग करतो की तुम्हाला पैसे मिळतात त्या बाईचे हाल होतात। महिलांना म्हणतो की कशाला पॅनिक होत आहे, की उशिरा डिलिव्हरी होईल, तर असं सिझरिंगचं प्रमाण कमी करावं, लहान मुलांना ऐकू येते की नाही बघावं, ते खूप मॉड्यूल त्यांना आम्ही जोडत चाललेलो आहोत। स्मिता समीर पाटील, चंद्रकांत दादांचा मतदारसंघ कोथरूड मतदारसंघात आम्ही हा उपक्रम जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी सुरू केला। दादांच्या मार्गदर्शनाने जे वस्ती भागातल्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांसाठी आम्ही फ्रीचा उपक्रम असा सुरू केला की त्यांना पहिल्या महिन्याच्या प्रेग्नन्सी पासून 9व्या महिन्यापर्यंत सगळ्या सुविधा, त्यांच्या ब्लड टेस्ट, सोनोग्राफी सगळं आम्ही फ्री करतो। तेवढंच नाही तर आम्ही त्यांचे चांगले प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये डिलिव्हरी करतो। सी सेक्शन असू दे, नॉर्मल डिलिव्हरी असू दे, ते सगळं आमच्याकडनं मोफत येते आणि या उपक्रमात आम्ही 1.5 वर्षात 900 डिलिव्हरीज पूर्ण केल्या। आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही 900 डिलिव्हरीज पूर्ण केल्याबद्दल 5 मुलांना सोन्याचे रिंग्स आणि कॅश बक्षीस असा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याच कार्यक्रमाचा आज हा सगळा सोहळा होता।